गौरी. उत्कट वर्षा स्टुडिओज प्रेझेंट्स वाचा तर वाचा यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहे गौरी पवार. बघूया ती काय सादर करतील. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव गौरी पवार आणि आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आम्हालाही हवाय मोबाईल. तर चला सुरू करूया. आम्हालाही हवाय मोबाईल. माझं एकदा ऐक ना गाई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजामध्ये सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणजे गरज काय त्याची? ए ताईडे, उगीच काही बोलू नकोस हा. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काय बोलले होते का? हो, आम्हालाही महत्त्वाची कामं असतात, महत्त्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग. बोलण्यासाठी काय करावं लागेल मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे, गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. वा, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामं करता येतात ना अशी. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको आईला रागावूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो. तू म्हणतोस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं. आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघ. आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते. धन्यवाद. वा गौरी. जर तुम्हाला आता सादरीकरण आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा